एका छोट्या गावी रोहन नावाचा एक तरुण मुलगा राहायचा. रोहन खूप हुशार आणि कष्टाळू होता, पण त्याच्यात एक मोठी कमतरता होती. त्याला खूप लवकर राग यायचा. कोणी त्याच्या आवडीविरुद्ध काही बोललं किंवा काही गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही की त्याचा पारा चढायचा. रागाच्या भरात तो लोकांना भलतंसलतं बोलायचा, ज्यामुळे त्याचे मित्र आणि घरचे लोक त्याच्यापासून दूर राहू लागले होते. रोहनला स्वतःलाही नंतर आपल्या रागाचा पश्चाताप व्हायचा, पण तो स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. एक दिवस त्याच्या गावी एक शांत आणि सुविचारी साधू महाराज आले. रोहनच्या बाबांनी रोहनला त्या साधू महाराजांकडे नेले आणि त्यांची समस्या सांगितली. साधू महाराजांनी रोहनकडे पाहिले, मनाशी काहीतरी विचार केला आणि त्याला म्हणाले, बाळा, मी तुला तुझ्या रागावर उपाय देतो, पण त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल. त्यांनी रोहनला एक लाकडी फळी दाखवली आणि त्याच्या हातात एक हातोडा आणि खिळ्यांची एक पिशवी दिली. साधू महाराज म्हणाले, आता इथून पुढे जेव्हा जेव्हा तुला तीव्र राग येईल तेव्हा तू या हातोड्याने या फळीवर एक खिळा ठोकायचा. रोहनला हे काम थोडं विचित्र वाटलं, पण त्याने होकार दिला. पहिल्याच दिवशी लहान लहान गोष्टींवरून रोहनला खूप राग आला आणि त्याने फळीवर तब्बल 20 खिळे ठोकले. खिळा ठोकताना त्याला खूप ताकद लावावी लागायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा राग आला तेव्हा खिळा ठोकताना त्याला आळस आला. त्याने विचार केला, रागवण्यापेक्षा आणि धावत जाऊन खिळा ठोकण्यापेक्षा स्वतःच्या रागावर ताबा ठेवलेला बरा. हळूहळू दिवसागणिक फळीवर ठोकल्या जाणाऱ्या खिळ्यांची संख्या कमी होऊ लागली. रोहनला समजले की आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. शेवटी एक असा दिवस आला ज्या दिवशी रोहनला एकदाही राग आला नाही आणि त्याने एकही खिळा ठोकला नाही. तो आनंदाने साधू महाराजांकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आज मला अजिबात राग आला नाही बघा, मी एकही खिळा ठोकला नाही. साधू महाराज हसले आणि म्हणाले, खूप छान. आता पुढचा टप्पा. आता ज्या ज्या दिवशी तू तुझ्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवशील त्या प्रत्येक दिवशी या फळीतला एक एक खिळा उपटून काढायचा. रोहनने तसेच केले. काही आठवड्यातच त्याने फळीवरचे सगळे खिळे एक एक करून उपटून काढले. तो पुन्हा साधू महाराजांकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मी फळीवरचे सगळे खिळे काढले आहेत. आता माझी फळी पहिल्यासारखी झाली आहे. साधू महाराजांनी रोहनचा हात धरला आणि त्याला त्या फळीजवळ नेले. ते म्हणाले, रोहन, जरा नीट बघ. खिळे तर निघाले आहेत, पण फळीवर जे मोठे मोठे खड्डे आणि डाग पडले आहेत ते मिटले आहेत का? रोहनने पाहिले, फळीवर खिळ्यांचे कायमचे व्रण खड्डे पडले होते. फळी आता पूर्वीसारखी गुडगुडीत आणि सुंदर राहिली नव्हती. साधू महाराज अत्यंत शांत आवाजात म्हणाले, बाळा, आपल्या रागाचेही असंच असतं. जेव्हा तू रागाच्या भरात कोणाला वाईट बोलतोस तेव्हा समोरच्याच्या मनावर असेच खोल खड्डे पडतात. नंतर तू कितीही वेळा माफ कर किंवा सॉरी म्हणालास आणि तो खिळा उपटून काढलास तरी त्या शब्दांचे घाव आणि डाग समोरच्यांच्या मनावर कायमचे राहतात. शारीरिक जखम बरी होते, पण शब्दांची जखम कधीच भरून येत नाही. रोहनला साधू महाराजांच्या बोलण्याचा अचूक अर्थ समजला. त्याला जाणवले की त्याचा राग लोकांच्या मनाला किती वेदना देत होता. त्या दिवसापासून त्याने ठरवले की राग आला तरी तो शांत राहील आणि कधीही कोणाला दुखावणारे शब्द बोलणार नाही. गोष्टीचे तात्पर्य असे, राग हा क्षणिक असतो, पण रागाच्या भरात घेतलेले निर्णय आणि बोललेले शब्द आयुष्यभराचे संबंध खराब करू शकतात. म्हणून बोलण्यापूर्वी नेहमी विचार करा, कारण शब्द एकदा तोंडातून बाहेर पडले की ते परत घेता येत नाही. ही छोटीशी कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.